हाय फ्रेंड्स, लर्न विथ फन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निबंध बघणार आहोत. निबंधाचे नाव आहे सहल. मनुष्याला प्राचीन काळापासूनच भटकंतीची आणि प्रवासाची आवड आहे. प्रारंभिक काळातील मानव अन्न आणि आश्रयाच्या शोधात फिरत असे, तर आजच्या आधुनिक मानवाला मनोरंजन, ज्ञानप्राप्ती आणि नवीन अनुभव घेण्यासाठी प्रवास करणे आवडते. मला देखील अशाच एका प्रवासाची संधी मिळाली आणि ती संधी होती आमच्या शाळेची सहल. प्रत्येक विद्यार्थी या सहलीच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होता आणि शेवटी सहलीचा दिवस निश्चित झाला. यावर्षी आमच्या शिक्षकांनी वॉटर पार्क मध्ये सहल नेण्याचा निर्णय घेतला होता. वॉटर पार्क आमच्या शहरातच होता, त्यामुळे तेथे पोहोचायला जास्त वेळ लागणार नव्हता. ही सहल मनोरंजन आणि रोमांचाने भरलेली होती. सहलीच्या एक दिवस आधीच सरांनी आम्हाला सर्व आवश्यक सूचना दिल्या. सकाळी 10 वाजता शाळेत जमायचे होते आणि नंतर शाळेच्या बसने वॉटर पार्क मध्ये जाण्याची व्यवस्था केली होती. सकाळी 10 वाजता आम्ही सर्वजण शाळेत जमलो आणि बसने वॉटर पार्क कडे निघालो. मित्रांनी आपापले स्विमिंग शॉर्ट्स आणि अन्य सामान सोबत घेतले होते. वॉटर पार्क रोज 11 वाजता उघडायचे आणि आम्ही तेथून 1 तासाच्या आत पोहोचलो. वॉटर पार्क मध्ये प्रवेश करताच मी आणि माझ्या मित्रांनी तिथल्या प्रत्येक खेळाचा आनंद घेणे सुरू केले. वॉटर पार्क मध्ये राक्षसाचे तोंड, आळशी नदी, फ्री फॉल, लूप हॉल असे अनेक रोमांचक आणि मजेदार आकर्षण होते. पाण्यात खेळण्याचे असं काही वेगळंच आकर्षण होतं की खेळ थांबायला मन तयार होत नव्हते. मी तर उंच घसरगुंडीवरून खाली येत होतो. सकाळपासूनच खेळून थकल्यावर दुपारी 1 वाजता जेवणाची वेळ झाली. शाळेकडून जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. गुलाबजाम आणि विविध स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद आम्ही घेतला. आमच्या शिक्षकांनी आम्हाला 40 विद्यार्थ्यांचे 8 गट बनवून दिले होते आणि प्रत्येक गटात एक लीडर नियुक्त केला होता. माझ्या गटाचा लीडर म्हणून मला निवडले होते, त्यामुळे थोडं चिंतित झालो होतो. पण मी आणि माझ्या गटाने छान काम केले आणि काही अडचणी निर्माण होऊ दिली नाही. जेवणानंतर 5 वाजेपर्यंत आम्ही वॉटर पार्क मध्ये मजा करीत होतो. वॉटर पार्क बंद होण्याची वेळ आली आणि शिक्षकांनी आम्हाला बाहेर जाण्याची सूचना दिली. बाहेर येऊन सर्व गटाने आपापल्या लीडर सोबत उभं राहून शिक्षकांकडून मोजणी केली. नंतर आम्ही बसमध्ये बसून शाळेच्या दिशेने निघालो. संपूर्ण दिवसभर आनंद घेत 6:30च्या सुमारास घरी पोहोचलो. सहल म्हणजे मित्रांसोबत वेळ घालवलेले आनंदाचे, मनोरंजक आणि नेहमी स्मरणात राहणारे क्षण. सहलीमुळे मनुष्याला नवीन ऊर्जा मिळते आणि रोजच्या धावपळीपासून थोडा विरंगुळा मिळतो. सहलीचा आनंद घेतल्यावर विद्यार्थी एक नवीन उत्साहाने आणि जोमाने अभ्यासात लक्ष देतात. त्यामुळे प्रत्येक शाळेत वर्षातून एकदा तरी सहलीचे आयोजन करावं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वर्गाचे सर्व विषयांचे स्वाध्याय याच लर्न विथ फन या चॅनलवर मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला निबंध आणि उपक्रम देखील याच चॅनलवर मिळतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.